सोलापूर जिल्ह्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती. सुखाचा संसार सुरू होता, सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र नेहमीप्रमाणे एक दिवस सकाळी ती आंघोळ करायला गेली आणि आंघोळ करून आल्यानंतर काहीही वेगळं घडलं नाही असं त्या महिलेला वाटलं. पण मात्र ती महिला आंघोळ करत असताना एका व्यक्तीनं त्या महिलेचा आंघोळ करतानाचा नको तसा व्हिडिओ शूट केला होता आणि त्या महिलेला दाखवून त्या महिलेकडं संबंध ठेवण्याची मागणी सुद्धा केली होती. जेव्हा त्या महिलेनं संबंध ठेवायला नकार दिला तेव्हा त्या व्यक्तीनं ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्या महिलेला दिली आणि धमकी दिल्यानंतर ती महिला त्या पुरुषाच्या अत्याचाराला बळी पडत गेली. आता सुरुवातीला त्या महिलेनं हे सगळं प्रकरण सहन केलं, पण मात्र तो जो आरोपी पुरुष आहे त्याची हिंमत याच गोष्टीमुळे वाढत गेली आणि जशी जशी हिंमत वाढत गेली तसं तसं घडत गेलं आणि दडत गेलं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे आणि ती महिला 1.5 वर्षापूर्वी जेव्हा ती आंघोळीला गेली होती तेव्हा एका व्यक्तीनं त्या महिलेचा आंघोळ करतानाचा नको तसा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यामध्ये शूट केला होता आणि तोच व्हिडिओ दाखवून त्या महिलेकडं संबंध ठेवण्याची मागणी केली होती. जेव्हा त्या महिलेनं विरोध केला तेव्हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्या महिलेला दिली आणि जेव्हा जेव्हा त्याच्या मनामध्ये येत होतं तेव्हा तेव्हा तो त्या महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यासोबत सगळं काही मनमोकळेपणानं करत गेला. आता त्या महिलेला वाटत होतं जर व्हिडिओ व्हायरल झाला, समाजामध्ये बदनामी झाली तर काहीही खरं नाही, म्हणून ती महिला हे संपूर्ण प्रकरण सहन करत गेली. पण मात्र बघता बघता 1.5 वर्ष झाल्यानंतर त्या महिलेला वाटलं की आता तो पुरुष अगदी अति करतोय आणि जेव्हा जेव्हा त्याच्या मनामध्ये येतोय तेव्हा तेव्हा तो करतोय आणि पुन्हा व्हिडिओ व्हायरल करण्याचा सुद्धा धमक्या देतोय. म्हणून त्या महिलेनं काय करावं काय नाही हे तिला समजलं नाही. अखेर तिनं तिच्या मनामधली सगळी गोष्ट तिच्या नवऱ्याला बोलून दाखवली, घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. मग त्या नवऱ्यानं त्या महिलेची साथ दिली आणि दोघा जणांनी मिळून अकलूज पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं. आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे आणि त्या महिलेच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात रीतसर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय, कशा पद्धतीनं लोक ब्लॅकमेल करत आहेत आणि महिला सुद्धा त्या गोष्टी सहन करत आहेत. जर सुरुवातीलाच त्या पुरुषानं त्या महिलेला धमकावलं असतं आणि तिनं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठून घडलेलं प्रकरण सांगितलं असतं तर कदाचित 1.5 वर्ष वाट पाहावी लागली नसती, असं देखील बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण मात्र अखेर त्या महिलेनं पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यामुळं त्या आरोपी विरोधात रीतसर गुन्हा दाखल झालेला आहे. पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.